मंडळी, महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक आटोपल्यावर मागच्या 5 वर्षांपासून राज्याच्या राजकारणात उडत असलेला राजकीय धुरळा खाली बसून स्थिरता येईल असं वाटत होतं. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला बहुमताजवळच्या जागा आणि महायुतीला तब्बल 230हून अधिक जागा मिळाल्यानं निकालानंतर तसं चित्रही दिसत होतं. मात्र निकालानंतरही राज्याच्या राजकारणात बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडत आहेत. त्यातही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आता राज्यातील सर्वच राजकीय पक्ष आणि या पक्षांच्या स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. राज्यातील बहुतांश जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, महानगरपालिका आणि नगरपालिकांमध्ये कार्यकाळ संपल्यानं मागच्या काही वर्षांपासून प्रशासकीय राजवट सुरू आहे. त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे त्याचा निकाल लागून या निवडणुका लवकरच होतील या अपेक्षेने स्थानिक पातळीवरील पुढारी तयारीला लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एवढी वर्ष का खोळंबल्यात आणि त्या आता कधी होतील याचाच घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी प्रथमेश. तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. देशातील सर्वात मोठ्या महानगरपालिकांपैकी एक असलेल्या मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार मागच्या 2 ते 4 वर्षांपासून प्रशासकांच्या हाती आहे. राज्यामधील 29 महानगरपालिका, 257 नगरपालिका, 26 जिल्हा परिषदा आणि 289 पंचायत समित्यांचा गाडा प्रशासक हाकत आहेत. तर स्थानिक पातळीवरील पुढारी मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारात सक्रियरित्या सहभागी होण्यापासून वंचित आहेत. निवडणुका प्रलंबित असलेल्या राज्यातील महानगरपालिकांमध्ये मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, निजामपूर, वसई विरार, मीरा भाईंदर, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, मालेगाव, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, संभाजीनगर, नांदेड, लातूर, परभणी या महानगरपालिकांचा समावेश आहे. तर नवनिर्मित जालना व इचलकरंजी महापालिकेची अद्याप पहिली निवडणूकही झालेली नाही आहे. तसेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, धाराशिव, लातूर, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा या जिल्हा परिषदांचा कार्यकाळ संपून बराच कालावधी लोटला तरी इथल्या निवडणुका होऊ शकलेल्या नाहीत. तसेच फेब्रुवारी 2025 अखेर आणखी 6 जिल्हा परिषदा आणि 44 पंचायत समित्यांची मुदत संपत आहे. सुरुवातीला कोरोना, प्रभाग रचनेवरून निर्माण झालेला वाद आणि नंतर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यामुळे या निवडणुका लांबलेल्या आहेत. त्यामुळे सत्तेच्या विकेंद्रीकरणासाठी आणि स्थानिक पातळीवरील नागरिकांना स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कारभारात अधिकाधिक सक्रिय सहभाग घेता यावा यासाठी तयार करण्यात आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मूळ उद्देशाला खीळ बसत आहे. मागच्या 2-3 वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत तारीख पे तारीख अशी परिस्थिती आहे. कोर्टामध्ये हे प्रकरण सुनावणीला आल्यावर लवकरच निवडणुका लागतील असे दावे केले जात आहेत. त्यामुळे या निवडणुका लढवण्यासाठी इच्छुक असलेले सर्वपक्षीय स्थानिक पुढारी तयारीला लागतात. मात्र प्रत्यक्षात निवडणुका लागतच नाहीत. त्यामुळे अशा इच्छुकांचा मागच्या वर्ष व 2 वर्षात कमालीचा हिरमोड झालेला आहे. तरीही विधानसभा निवडणुकींचे निकाल लागून सरकार स्थापन झाल्यानंतर इच्छुकांनी आतापासूनच मोर्चे बांधणीस सुरुवात केली आहे. तसेच नेते मंडळी त्यांना प्रोत्साहन देत आहेत. दरम्यान विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून सरकार स्थापन झाल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर लागतील असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. तसेच सर्वच राजकीय पक्ष आणि स्थानिक पातळीवरील पुढारी या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना राजकीय आरक्षण देण्याविषयीचा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेला खटला हे या निवडणुका लांबण्यामागचं मुख्य कारण असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच 22 जानेवारी रोजी या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये महत्वपूर्ण अशी सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. तसेच 22 जानेवारी रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांसंदर्भात ही सुनावणी होत असून हीच सुनावणी ही अंतिम सुनावणी व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यामुळे 22 तारखेला सर्वोच्च न्यायालयात जो काही निर्णय लागेल त्यावरून महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी लागतील हे स्पष्ट होणार आहे. मंडळी, मिळत असलेल्या माहितीनुसार 22 जानेवारीच्या सुनावणीमध्ये महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिली तर लवकरच महाराष्ट्रात या निवडणुकांच्या तयारीला सुरुवात होणार आहे. तसेच मिळत असलेल्या संकेतांनुसार एप्रिल महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयातील 22 जानेवारी रोजी होणाऱ्या सुनावणीमधून
योग्य तो निकाल न लागल्यास मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। तसेच पुढच्या काही महिन्यात या सुनावणीचा निकाल लागला तरी मे महिना आणि पुढे सुरू होणारा पावसाळा यामुळे या निवडणुका आणखी लांबून थेट ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत लांबणीवर पडू शकतात। आता विधानसभा निवडणुकीचे निकाल पाहून अंदाज घ्यायचा झाल्यास या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अपवादात्मक परिस्थिती वगळता सर्वच पक्ष हे स्वबळावर लढतील अशी दाट शक्यता आहे। मागच्या 5 वर्षात राज्यातील युती आघाडीची बदललेली समीकरणं तसेच स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना संधी मिळावी यासाठी सर्वच राजकीय पक्ष असा निर्णय घेऊ शकतात। त्यातही विधानसभा निवडणुकीच्या निकालांमुळे आत्मविश्वास उंचावलेल्या भाजपाकडून पक्ष विस्तारासाठी ही निवडणूक स्वबळावर लढवली जाण्याची दाट शक्यता आहे। भाजपाने तसा निर्णय घेतल्यास महायुतीमधील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची मोठी कोंडी होण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीच्या निकालात पुरतं पाणीपत झाल्यानंतर महाविकास आघाडीमध्येही फारशी चांगली परिस्थिती उरलेली नाही। महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठका ठप्प झाल्या आहेत। तसेच सर्वच पक्षांकडून अधूनमधून ही आघाडी आता अस्तित्वातच नसल्याचं बोललं जात आहे। त्यात विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झालेल्या पण महाविकास आघाडीत 20 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या ठाकरे गटाकडून सातत्यानं स्वबळाची भाषा बोलली जात आहे। त्यातही मुंबई महानगरपालिकेत महायुती करून न लढता स्वबळावर लढावं असं ठाकरे गटातील बहुतांश नेत्यांचं मत आहे। तर शरद पवार गटाकडूनही महायुतीत जाण्याबाबत उठत असलेल्या वावड्यांच्या पार्श्वभूमीवर स्वबळावर लढण्यास तयारी असल्याची विधानं केली जात आहेत। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसची परिस्थिती अधिकच बिकट होणार आहे। एकंदरीत परिस्थिती पाहता स्थानिक प्रशासनावर लोकप्रतिनिधींचा वचक असावा आणि त्यामधून स्थानिकांना प्रतिनिधित्वाची संधी मिळावी यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर होणं अत्यंत आवश्यक आहे। मात्र 22 जानेवारीला होणाऱ्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना दिलेल्या राजकीय आरक्षणाबाबत काही सकारात्मक आदेश देऊन निवडणुका घेण्याचा मार्ग खुला करेल का? सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका घेण्यास हिरवा कंदील दाखवला तर या निवडणुका लवकरात लवकर होतील का? याबाबत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। सोबतच आपल्या विषय जुबारी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।